संगमनेर येथे महिला साथीदाराच्या साह्याने दिवसा घरफोडी करणारा सराईत आरोपी 48 तासाच्या जेरबंद। आरोपीकडून 11,79,140 रुपये किमतीचे मुद्देमाल हस्तगत। स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई। प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की फिर्यादी श्री सोमनाथ शिवाजी भडांगे हे दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे राहते घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील 9,92,280 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेलेली आहे। सदर घरफोडीचे घटनेबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। माननीय श्री सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले। पथकाने घटना ठिकाणी भेट देऊन अशा प्रकारे गुन्हे करणारे आरोपींची माहिती संकलित करून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अभ्यास केला। सदर माहितीच्या आधारे वरील दाखल गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी नामे टोण्या भाऊसाहेब काळे राहणार शेवगाव व त्याच्या इतर साथीदारांनी केला असल्याचे व्यवसायी व कौशल्याच्या आधारे माहिती प्राप्त झाली। दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी प्राप्त माहितीनुसार सदर आरोपीचा शोध घेत असताना टोण्या काळे हा त्याच्या राहते घरी असल्याची माहिती प्राप्त झाली। त्यानुसार आरोपीच्या घरी जाऊन त्याचे शोध घेत असताना एक संशयित इसम मिळून आला। त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव टोण्या उर्फ सोपान भाऊसाहेब काळे असे असल्याचे सांगितले। त्याच्याकडे वर नमूद गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपूस केली असता त्यानेच तो गुन्हा कबूल केला। राहुल भाऊसाहेब काळे, सौ देवका अग्नेश चव्हाण यांच्यासह गुन्हा केला असल्याचे सांगितले। ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडे गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचे दागिने त्याच्या राहत्या घरात पुरून ठेवल्याचे सांगितले। आरोपीकडून 11,79,140 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। ताब्यातील आरोपीस संगमनेर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस ठाणे करत आहे।